देश भर में नीट पेपर लीक मामले को लेकर जताए जा रहे गुस्से के बीच छत्रपति संभाजी नगर में महाविकास अघाड़ी के घटक दलों द्वारा उग्र प्रदर्शन किया गया। शहर के उस्मानपुरा इलाके में स्थित मोटे गांवकर क्लासेस के सामने जाकर बैनर और होर्डिंग्स की तोड़फोड़ की गई। यह कांग्रेस आंदोलन जो है और शिवसेना और एसएफआई की ओर से किया गया। प्रदर्शनकारियों ने मांग की है कि छात्रों के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले मोटे गांवकर के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए। साथ ही है चेतावनी भी दी गई है कि अगर आगे ये क्लासेस चालू रहे तो इससे भी ज्यादा तीव्र आंदोलन किया जाएगा। इस दौरान पुलिस और कार्यकर्ताओं के बीच तीखी झड़प हुई। पुलिस ने दीक्षा पवार, दीपाली पाटिल, अरुण मते और मनीषा बल्लाल जैसे कार्यकर्ताओं को हिरासत में ले लिया है। संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। काय मागणी आहे, कशासाठी आंदोलन करतो? आपण बघितलं की नीटचे पेपर जे वारंवार पेपर फुटीचे प्रकरण नीट संदर्भात होत आहे, त्यामध्ये अत्यंत नावाजलेला असा मोटेगावकर क्लासेसचा शिवराज मोटेगावकर हा त्याच्यामध्ये आरोपी निघाला। त्याने पेपर फुटीचे सगळे आरोप त्याच्या व्हॉट्सअप चॅटिंगद्वारे सापडले। त्याच्या व्हॉट्सअपमध्ये पूर्ण पेपरची छायांकित प्रत त्या मोटेगावकर त्याच्यामध्ये सापडली आणि हा आरोपी असताना देशातल्या महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान या मोटेगावकरने केलंय आणि तरी सुद्धा हे प्रशासन काल परवापासून याला बंदोबस्त दिलाय। पोलीस प्रशासनाने कालपासून इथं मोटेगावकरच्या जे टावर छत्रपती संभाजीनगरच्या शाखेला एवढा बंदोबस्त दिलाय की मोटेगावकरनी जणू काही देशासाठी काहीतरी देशासाठी मोठं काम केलेलं आहे, काहीतरी उत्तम कामगिरी मोटेगावकरने केली असा बंदोबस्त पोलीस प्रशासनाने मोटेगावकरच्या क्लासेसला दिलाय। माझी अशी विनंती आहे सरकारला आणि इथल्या छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना की इथला विनाकारण पोलिसाचा बंदोबस्त मोटेगावकरच्या क्लासेसला दिलेला आहे तो त्वरित हटवण्यात यावा, कारण तो आरोपी आहे आणि आरोपीला आरोपी सारखी वागणूक मिळाली पाहिजे। गोरगरिबांच्या नीट मधून पुढे जाऊ इच्छिणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांचं नुकसान या मोटेगावकरने केलेलं आहे आणि मोटेगावकरला तात्काळ त्या शिक्षा होऊन याचे सगळे क्लासेस छत्रपती संभाजीनगर मध्ये याची एकही ब्रांच आम्ही यापुढे चालू देणार नाही। एवढे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, एसएफआय संघटना आणि शिवसेना या सगळ्या विद्यार्थी संघटना आणि तसेच फादर काँग्रेसच्या संघटना मिळून हे आंदोलन केलेले आहे। 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यामध्ये घातलेलं आहे। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणाच्या विरोधामध्ये जे महाराष्ट्रामधून मोटेगावकर RSTC जे क्लासेस आहेत त्यांचे हे क्लासेसचे जे संचालक आहेत ते या घोटाळ्यामध्ये सापडलेले आहेत। त्यांचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत। आपण पाहू शकतात की ते कसे म्हणतात की मॉक टेस्टमधले क्वेश्चन ॲज इट इज परीक्षामध्ये आलेले आहेत। ॲज इट इज परीक्षामध्ये मॉक टेस्टमधले सगळे क्वेश्चन कसे येतील अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे त्या व्हिडिओमध्ये की पेपर नक्कीच यांच्यामार्फत फुटला गेलेला आहे आणि नीट पेपर घोटाळ्यामध्ये जेवढे काही आरोपी आहेत या सगळ्या आरोपींचा तपास करून अंततः जे आरोपी सिद्ध होतील त्यांना भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, कारण या देशाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचं काम या ठिकाणी हे दलाल या ठिकाणी करत आहेत। यांनी यांच्या दलालीच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संस्था इथं उभ्या केलेल्या आहेत, देशभरामध्ये मोठमोठ्या संस्था उभ्या केलेल्या आहेत। क्लासेसचं जाळं जे आहे ते या देशाला पोखरत आहे। सामान्य शेतकरी कष्टकरी गोरगरीब मुलांची त्या ठिकाणी त्यांच्या मुलांची पिळवणूक करत आहे। त्यामुळे हे जाळे जे आहे ते पूर्ण नष्ट केलं पाहिजे। देशामध्ये खाजगी क्लासेसला बंदी आणली पाहिजे, NTA बरखास्त केली पाहिजे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि या सगळ्या दलालांना त्या ठिकाणी भर चौकात फाशीवरती चढवलं पाहिजे। या सगळ्या आरोपींना नीट मधल्या यांना फाशी दिली पाहिजे, त्याशिवाय दुसरी शिक्षा देऊन यांना माफी त्या ठिकाणी काही दिली नाही पाहिजे, कारण मोठं नुकसान या देशात झालेलं आहे। इथली सगळी शिक्षण व्यवस्था या ठिकाणी फेल झालेली आहे। त्यामुळे आम्ही SFI, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना यांच्या माध्यमातून विनंती करत आहोत की या ठिकाणी सगळ्या आरोपीवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि क्लासेसचं संरक्षण तात्काळ काढलं पाहिजे। अरुण मते, SFI जिल्हा समिती सदस्य।